हे पूजेसाठीचं साहित्य घेतलेलं आहे. सातू, त्यानंतर काळे तीळ, परत उडीद, त्यानंतर पिवळे राळे, काळे राळे. अजून एका नवीन ब्लॉग मध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर सकाळची घाई गडबड चाललेली आहे. इकडे बघा शांभवीसाठी मस्त असा रस बनवलाय आणि तिने काही दुसरा नाश्ता केलेला नाही त्यामुळे. आणि वहिनींचं स्वयंपाकाचं चाललंय. आई तिकडे बघा काय बघ करते करायची तयार. बघ दूध द्यायला चपात्या बरोबर लोणचं ठेसा चपाती. तर आता ना आम्ही थोड्या वेळातच जाणार आहोत लातूरला. आपल्या हे का तुम्ही म्हणाला असं करायला लागले तर हे बंद केलं की हे इकडे रडायला सुरू होतं, त्यामुळे मध्ये मध्ये करणे गरजेचं अटेन्शन पाहिजे. तर आज आपल्या घराची पायाभरणी आहे आणि त्यासाठी ज्या काही विधिवत गोष्टी असतात तर तसंच सगळं करायचं चाललंय. साहित्य सगळं घेतलेलं आहे. गोमूत्र सुद्धा पप्पांनी सकाळी आणून ठेवलेलं आहे. तर बॅग ती पॅक झाली ऑलमोस्ट. आता चेंज करते मी. वहिनी म्हणतात शांभवीला घरीच ठेवून जावा म्हणून, कारण ऊन खूप आहे आणि तिची खूपच आपदा होणार त्यामुळे, आणि मुलांना सोबत घेऊन जायचंय. सो सगळी चिल्लर पाटी बाकीची आहे शांभवी सोडून. आणि आईला जर म्हणलं तर पाहिले सगळं उतरायचं नाही, चढायचं नाही, ऊन असलाय. लेकराली बघावं का तुम्ही मला बघावं असं होतंय म्हणून नाही बघायचे. दुसरं काहीच आणि कारण वहिनी तुम्हाला चला म्हणलं तर तुम्ही काय म्हणाला. वहिनींचं असं चाललंय की सध्या थोडस काही अडचणीमुळे नको म्हणतात त्या. पण मी चेंज करते, साडी नेसते आणि साहित्य सगळं आणलेलं आहे. काळे राळे, काळे तीळ आणि बऱ्याच गोष्टी आहेत ज्या कालच्या लिस्टमध्ये होत्या. तर त्या एका बॅगमध्ये तशाच रात्री आणून ठेवलेल्या, त्या पॅक करून ठेवलेल्या आहेत. फक्त आता गोमूत्र वगैरे बॅगमध्ये ठेवायचंय. मी चेंज करते. भैयाचं येऊन झालंय दोनदा की आवरलंय का नाही म्हणून. आता जर आला तर मला फार ओरडेल की एवढा वेळ असतो का म्हणून. चला चेंज करते मी. तर या इथं तुम्हाला दिसत असेल बघा, हे पूजेसाठीचं साहित्य घेतलेलं आहे. सातू, त्यानंतर काळे तीळ, परत उडीद, त्यानंतर पिवळे राळे, काळे राळे, मूग, धने आणि सातूर सांगितलं. असे 7 गोष्टी. त्यानंतर महादेवाचा, आमच्या कुलदैवतेचा दवना असतो ना, तर तो पण घेतलेला आहे. त्यासोबतच भस्म घेतला आहे गाणगापूरचा आणि कलश, आणि त्याच्यामध्ये सगळं मग 7 हळकुंड, 7 सुपाऱ्या पूजेच्या, हे सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे जेवढं काही सांगितलं ना विधिवत तेवढ्या सगळ्या गोष्टी. पंचधातू वगैरे ते पंचधातू पण घेतलेला आहे. मोती पवळा पण घेतला. आणि आता फक्त नागनागणीचं तेवढं ते राहिलंय. बाकी ऑल सगळं पूजेचं साहित्य रात्रीच घेतलेलं होतं. आता हे बाजूला काढलंय आणि आता आम्ही थोड्या वेळात भैया आला लगेच निघायचं, त्यामुळे मग आवरावर झाली. चला गोमूत्र आहे ही सगळ्या पायात वतायचं चौथं, आणि पुन्हा बाकीच्या दुसऱ्या गोष्टी. आणि गंगेचं पाणी पण आहे. गंगेचं पाणी आणलंय. चंद्रभागेची वाळू आहे. वाळू बी सगळ्या पायात टाकायची 10 सगळीकडून. आणि मग काळं राळ, तीळ, तांदूळ, सातू, उदबत्ती लावायची, नारळ फोडायचं. आणि शोभाताई आहे ना, तिनं काल भस्म पण दिलं आणि हे पाणी गंगेचं गाणगापूर केलंय. आता फक्त हे बॅग मध्ये ठेवायचं सगळं. आता आणि हे विकतचं गोमूत्र नाही, गावरान घ्यायचं गोमूत्र बघ सकाळी जाऊन घेऊन बाहेर आणलं त्यांनी. आता हे का सगळं एकत्र करायचं, एक एक टाकीत बसायचं नाही. ही त्या दिवशीच्या भूमिपूजनाचं ही नाणं ही आज त्या पायात टाकायचं. आता ही सगळं एकत्र वाटायचे. हे काय, ही काळे तीळ. हे सगळं का करायचं याच्या मागचं लॉजिक वगैरे या गोष्टीच्या मागे न पडता आता घरच्यांची इच्छा आहे, किंवा मग घरात काही माणसं वास्तुशास्त्र मानणारी असतात, काही जणांना ते आवडत नाही आणि बघणाऱ्यांमध्ये सुद्धा असे दोन्ही गटातील असतीलच. सो आम्ही असा विचार करतो की करतोच आहोत तेवढं सगळं, तर मग चला घरच्यांची पण इच्छा आहे तर आपण ते व्यवस्थितच विधिवत करूया, म्हणून मग हे सगळा घाट घातलेला आहे. आणि आता यामध्येच ना पंचधातू मोती पवळा सुद्धा मिक्स केलाय. महादेवावरला शिखर शिंगणापूरचा पाणी चंद्रभागेचं. तर चला आता निघालो आम्ही नागपूरला जाण्यासाठी. शांभवी घरीच थांबते. साहित्य वगैरे घेतलं पूजेचं. 11 वाजत आलेत नाही.
रेडी करत मुलांचं खाणं पिणं नाश्ता वगैरे केला आहे. आता तिकडे उमेश सरांसाठी इकडे आंबे घेतलेले आहे. वानोळा. छोटीशी जरी पूजा असली ना तरी साहित्य खूप सारं कलेक्ट करावं लागतं. तरी सुद्धा आम्ही बऱ्याच गोष्टी घरीच त्या एकत्र मिक्स करून घेतल्या जेणेकरून खूप साऱ्या बॅगा तिथं कॅरी करायची वेळ पडू नये. पण तरी सुद्धा एक एक करत बरंच काही झालंय साहित्य. आता आमच्यात श्रीला पण उलटी होते, मला पण, त्यामुळे खिडकीकडची जागा आमच्या दोघांना दिली आहे मला. तर आता निघालोय आपण लातूरला जाण्यासाठी. खरं तर आज 11 वाजले. मागच्या वेळी आम्ही वेळेत निघालो पण आज शाबोलीचं खाऊ पिऊ आणि ती खातच नव्हती आणि ते थोडं तरी तिला बनवण्यासाठी मग 2-3 पदार्थ ट्राय केले तर बराच वेळ गेला. नंतर मग आता हे गेले पुढे. आता बघूया ते पुढे जातात की आम्ही जातो कसं काय होतंय ते. आणि आज छान अशी पूजा असणार आहे. सो ब्लॉग कंटिन्यू करा शेवटपर्यंत बघा, खूप इंटरेस्टिंग असणार आहे. आम्ही पण पहिल्यांदाच हा जो विधी आहे आता पायाभरणीचा तो करतो. या अगोदर कधी म्हणजे माहिती पण नव्हतं याविषयी आणि कधी गरजही भासली नाही. पण बघूया आता काय काय असतं ते. आणि साहित्य तर सगळं घेतलंय, तर विधिवत व्हावं एवढीच अपेक्षा आहे. बाकी काही नाही. एक श्रद्धेचा भाग म्हणून, म्हणजे अंधश्रद्धा म्हणून या गोष्टी नाही करायच्या. पण घरात वरिष्ठ मंडळी असतात ज्यांना वाटतं की नाही सगळं करता एवढं सगळं तर मग ते व्यवस्थित होतं. यासाठी सगळ्या गोष्टी करायच्यात म्हणून घेतले सोबत साहित्य. आता आज बघूया तिथे गेल्यानंतर तुम्हाला तिथलं सगळं काही बोरचं पाणी वगैरे पण दाखवतं किती लागते काय नाही ते. चला कंटिन्यू करा शेवटपर्यंत नक्की बघा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. त्यावेळेसपेक्षा भया ह्यावेळी आपण थोडं लेट झालो का नाही? बराच चालू होतो बोरच्या वेळेस. सामान घ्यायचंय का काही? नाही घेतलंय सगळं आहे. जेव्हा बोर घ्यायला आम्ही लातूरला जात होतो त्यावेळी शौर्य सोबत होता आणि एकटा असल्यामुळे एवढं काय त्याचा गोंधळ नव्हता. पण आज चिकू आहे जो अतिशय बडबड करतो, त्याहून जास्त श्री बडबड करतो. सो पूर्ण गोंधळ दंगा चाललेला. पण कुठल्या? येस. आणि इकडे बघा चिकी 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 घोटाळा पण आहे पण पुढे बसली होता त्यामुळे दिसत नव्हता तो. इकडून भैया केळी पण घेऊन आलेला आहे. आता विड्याची पानं तेवढी राहिली आहेत तर ते घेऊन येईल तो. आणि हे येत आहेत तर त्यांच्या अगोदर आपण पोचलो. एक गंदा तू खाली बस पहिले चिकू. अरे रे रे आईस्क्रीम घ्या रे घ्या पोरांना. तू एक पण दर माझी मला नको बाबा, मला उलट्या होतात. येऊन पोहोचलोय आम्ही आता इथे. तर ऊन भरपूर झालंय. कशी पूजा मांडायची तिची मजा मस्ती चालली आहे इकडे. आणि इकडे श्री दिसत असेल तुम्हाला सुरू झालेलं आहे बांधकाम. आणि बघूया आता कसं काय ते पूजा कुठे मांडता येईल आपल्याला काय नाही. कारण आता 4 व्हीलरमध्ये असल्यामुळे आम्ही तर येऊन पोहोचलोत. पण हे 2 व्हीलरवर येत असल्यामुळे आणि खरं तर रस्ता खूप खराब आहे. काही ठिकाणी रस्त्याचं काम चालू आहे त्यामुळे त्यांना यायला थोडा उशीर लागतोय. सो आम्ही तोपर्यंत पूजा कुठे मांडायची काय नाही ह्याची चर्चा करावी म्हणून मग मी भैयाकडे तिकडे चालले होते. कारण की त्याचं सगळं लक्ष त्या बांधकामाच्या इकडे होतं आणि माझ्या डोक्यात हे होतं की आता मुलं काही जास्त वेळ तग धरणार नाही, ऊन वाढत चाललंय तर त्यामुळे अगोदर पूजा मांडून घेऊया. आणि बऱ्यापैकी सगळं साहित्य गाडीत असल्यामुळे मग पूजा अगोदर मांडावी आणि हे आले की लगेच सुरुवात करावी असं. पण आमचं कोण ऐकतंय? मोठा भाऊ आहे ना तो, त्यांनी पुन्हा मला जाणवून दिलं की तू लहान आहेस, गप्प राहा जरा येऊ दे सरांना आणि त्यानंतर मग आपण पूजा वगैरे कुठे मांडायची काय ते बघू. तोपर्यंत हे बांधकामाचं काय कसं असतं ते मला समजून सांगत होता तो आणि मला काय त्यातलं कळत नव्हतं. बरं शूटिंग ही चिल्ली पिल्ली घेत होती. हे प्रमाणे इथे शेजाऱ्याच्यात बसलोय. मुलं मात्र इथं मस्त एन्जॉय करतायत आणि मी तुम्हाला दाखवते थोडंसं ओव्हरव्ह्यू कसं काय चाललंय ते.
शौर्य, चिकू टीम तयार केली आहे इथे पण. श्री आगाऊपणा नाही हा, प्लीज व्यवस्थित खेळायचं. क्रिकेट टीम तयार केली पोरांनी. मग करूया पूजा. आता नेहमीप्रमाणे हेच चाललं होतं की तुम्ही दोघं जोडीने पूजा करा म्हणून भैया म्हणत होता, पण हे म्हणत होते की नाही सर तुम्हीच पूजा करायची. 5 मांड वेगवेगळीकडं आणि त्याच्यावरती ठिकाणी मी अशी पूजा पाहिली आहे पायाभरणीची की जिकडे आंबील बनवली जाते, त्यानंतर घुगऱ्या वगैरे घातल्या जातात आणि तेच प्रसाद म्हणून दिलं जातं. पण आमच्याकडेही अशा पद्धतीने पूजा मांडली जाते. आणि वरतीला आपल्याला श्री स्वामी समर्थ लिहायचे. जेव्हा आपण भूमिपूजन करतो ना, तर त्यावेळी जो काही आपण कॉईन पूजा केलेला असतो ना, तर तो जपून ठेवावा लागतो आणि तो आज भूमिपूजनाच्या वेळी या पायामध्ये टाकला जातो. म्हणजे हळकुंड, सुपारी, खारका, त्याबरोबरीने जी काही विड्याची पानं असतात आणि त्याच्यामध्येच आपण जी काही वाळू वगैरे घेतलेली आहे किंवा जे धान्य सगळं एकत्र केलेलं आहे, तर त्यामध्ये सुद्धा आपण मोती पवळा मिक्स करू शकतो. सोबतच पंचधातूची जी पट्टी आहे ती सुद्धा आपल्याला पायातच टाकायची असते. आता काय होतं माहिती का, पूजा असेल, सोबत लहान मुलं असतील, ऊन असेल, तर त्यावेळी गोष्टी विसरायला होतात. त्यामुळे आईने ना त्या अगोदरच डोकं चालवून सगळं एकत्र धान्य मिक्स करताना त्याच्यातच ते टाकलं होतं. त्यामुळे ना सेपरेट मांडायची किंवा सेपरेट ते सगळं आठवायची गरज पडत नाही. एवढ्या सगळ्या तयारीने आलो होतो तरीसुद्धा यांच्या खिशामध्ये नागनागिन तशीच राहिली होती आमच्याकडून. सो फायनली म्हणजे पाया भरायच्या अगोदर ते आठवलं म्हणून बरं झालं. आता गोमूत्र असेल किंवा मग गंगेचं पाणी असेल, म्हणजे तीर्थ म्हणतो आपण, तर ते संपूर्ण पायाच्या इथे आपल्याला ते टाकायचं असतं. इथे पूजेमध्ये अर्पण करण्यासाठी हे मोतीचूरचे लाडू घेऊन आले होते आणि मला असं वाटलं की प्रसादासाठी पेढे आणलेत म्हणून, पण पेढे सगळ्यांना वाटण्यासाठी आणलेत म्हटले. त्यानंतर दोन्हीही तिथं प्रसाद अर्पण केला. आता काही जण असंही म्हणतील की तुम्ही दोघांनी जोडीनं पूजा करायला हवी होती, परंतु जेव्हा आता वास्तुशांती असेल त्यावेळी आम्ही दोघं मिळून पूजा करूच जोडीने. परंतु आत्ता ही पूजा भैयाला करायला लावण्यामागचा उद्देश म्हणजे वहिनी आणि भैयाच्या हाताने करायची होती, पण वहिनींचा आपला लेडीजवाला प्रॉब्लेम असल्यामुळे त्या येऊ शकल्या नाहीत. म्हणून मग भैयाच्या हाताने तरी ती व्हावी अशी माझी मनोमन इच्छा होती. कारण की आमचा जो काही प्रवास आहे तो सगळा काही त्याच्यामुळे सुखकर बऱ्यापैकी झालेला. इनिशियली त्यांनी खूप आम्हाला मदत केलेली आहे. पडत्या काळात जी माणसं आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी राहतात ना, त्यांना आयुष्यात कधीच विसरायचं नसतं. मग ती खूप जवळची असू देत, दूरची असू देत. आणि त्याने तर ना फक्त शब्दाचा आधार नाही तर आर्थिकसुद्धा आम्हाला खूप अगोदर, म्हणजे कुणी विश्वासही ठेवला नसता त्या काळात आमच्यावर आणि ठेवलाच नव्हता, तेव्हा त्यांनी मदत केलेली आहे. आणि म्हणून मग हे पुढच्या एक्झाम देऊ शकले आणि त्यामुळे मग ते जॉबला, गव्हर्नमेंट जॉबला लागले. सो ह्या गोष्टी कधीच विसरता येणार नाहीत आणि म्हणून आम्ही आज हे घरसुद्धा बांधू शकतो आहोत. नाहीतर कुठे असतो आम्ही किंवा असतो की नसतो या जगामध्ये, हा सुद्धा एक खूप मोठा प्रश्न आहे. सो आत्ता जसं तो मला वर यायला मदत करतोय ना, सेम तशाच खाईतून त्यांनी आमच्या दोघांना वर काढलेलं आहे. सो कधीच विसरता येणार नाही. तो आहे, अक्का होती, म्हणून आम्ही सगळे जिवंत आहोत आणि आमचं हे सगळं पुढे इतकं व्यवस्थित पाहायला तुम्हाला दिसतं आहे. सो लग्नाच्या स्टोरीमध्ये मी सगळं डिटेलमध्ये शेअर केलेलं आहे आणि खूप जणांना ते माहिती आहे. असो तर या आनंदाच्या प्रसंगी त्याला तरी कधीच मी विसरू शकत नाही. आणि माझी अक्का तर वरतून बघत असेल तर ती इथेच आसपास असणार आहे आणि नक्कीच खूप आनंदी होत असणार आहे हे सगळं बघून. कारण तीच म्हणली होती एकेकाळी की तुझं खूप चांगलं होणार आहे, उकिरड्याची सुद्धा देवदैना फेडतो आपण तर माणूस आहोत. सो ते तिचं वाक्य खरंच खरं ठरलं आणि त्यामुळे अजून जास्त देवावरचा विश्वास दृढ होत जातो खरं तर. तर बघा, प्रत्येक ठिकाणची पायाभरणीची पूजा ही काही अंशी थोडीफार वेगळी असू शकते, काही रिवाज किंवा पूजा मांडण्याची पद्धत वेगळी असू शकते, परंतु उद्देश सगळ्यांचा हाच असतो की सगळं काही मंगलमय आणि सुखकर, सकारात्मक व्हावं एवढंच. आणि आमचे जे काही ब्राह्मण आहेत त्यांनी ज्या पद्धतीने सांगितलं की कलशामध्ये तीर्थ घ्यायचं आणि
त्यावरती नारळ आणि फूल ठेवून मग ते संपूर्ण प्लॉटमध्ये ते शिंपडायचं आणि एकाने गोमूत्र शिंपडायचं, म्हणजे पुरुषाच्या हातात ते असलं पाहिजे. आणि त्यामध्ये असं सांगितलं होतं की सुरुवातीच्या पावलांमध्ये स्त्री म्हणजे घरची लक्ष्मी पुढे असेल आणि नंतर पुरुष, अशा पद्धतीने ते असणार आहे. एक एक पाया भरला जातोय, तुम्हाला दिसत असेल तर. आणि मनस्वी आनंद होतोय हे सगळं तुमच्यासोबत शेअर करताना, कारण काही वर्षापूर्वी जेव्हा आम्ही विचार करत होतो ह्या गोष्टी होतील का आपल्या आयुष्यात, कुणाचं तरी घर बांधलं जातं, तर त्यावेळी एक असतं की आपलं पण होईल का ह्या सगळ्या गोष्टी, तर ते सत्यात उतरतंय. आणि चंद्रभागेची वाळू, त्यासोबत जे काही धान्य मिक्स करून दिलं होतं ते, आणि त्याबरोबरीनेच आमच्याकडे चाकरवाडी आहे, तर तिथे सुद्धा वाळू दिली जाते, तर ती पूर्ण प्लॉटभर टाकली जाते. आणि तुम्हाला एवढंच आमच्या उदाहरणातून लक्षात येत असेल, कितीही वाईट पडता काळ असेल ना, तर एक दिवस नक्की चांगला येत असतो. त्यामुळे ना त्या दिवसासाठी आपल्याला काही गोष्टी सहन कराव्या लागतात. अशा पद्धतीने मस्त छान अशी पूजा झालेली आहे, पाहू शकताय. अजून काही गोष्टी चाललेल्या आहेत तिकडे, तर आता आम्ही घरी जातो. हे थांबताय तिथेच, आणि भैया, मी आणि बाकी मुलं वगैरे जातो, कारण की आता खूप जास्त ऊन पण झालंय. किती नाही म्हटलं तर मुलं अशी बाहेर येऊन उन्हात थांबतातच, त्यामुळे ना खूप टेन्शन येतं आजारी पडण्याचं वगैरे. आणि इथे कॉन्ट्रॅक्टर, त्यासोबत सगळे जे काही कामगार आहेत आमचे, तर त्यांना हे नारळ आणि पेढे वगैरे वाटतात. आणि श्री बघा कशी पाहणी करतोय मस्तपैकी. कसं वाटायले बांधकाम मग? हा, पूजा करेपर्यंत उन्हात उभं राहायचं म्हटलं तर देव आठवत होते. आणि जेव्हा जेव्हा आपल्याला खूप लो फील होतं ना, तेव्हा ह्या गोष्टी नक्की लक्षात घ्यायच्या. आता माझ्या इथे समोर खूप साऱ्या महिला दिसतात तुम्हाला, ज्या की वाळू वगैरे वाहत आहेत तेवढ्या भर उन्हामध्ये, तर त्यांच्या तुलनेत आपलं दुःख नक्कीच कमी आहे. सो कधीही आपल्यापेक्षा जे त्रासात आहेत त्यांच्याकडे बघायचं, त्यामुळे एक प्रकारचं मोटिवेशन मिळतं. आता मी काही जास्तीचं सांगत बसत नाही, पण मी असं करते माझ्या आयुष्यात, त्यामुळे मग तो त्रास आपला कमी वाटायला लागतो. नाहीतर आपल्याला असं वाटत असतं नेहमीच की माझ्यासोबतच असं का होतंय, मलाच इतका त्रास का आहे, किंवा मीच का बरं हे सगळं सहन करायचं. परंतु आपल्यापेक्षा सुद्धा कुणीतरी खूप जास्त मोठं दुःख सध्या भोगतंय, पचवतंय, सहन करतंय, आणि म्हणूनच मग त्यांच्या आयुष्यात पुढे खूप काहीतरी चांगलं वाढून ठेवलेलं असतं. पाहिजे अलीकडे पिवळा 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 पाईप काढ बाहेर. हा, त्यांच्या अंगावर टाकशील. बस बस. हा, ओके. कसं वाटलं? छान, मस्त पूजा झाली. आवाज येणार नाही मशीनमुळे, थोड्या नारळ वाटायला. तू चिकू बर. अशी पूजा झाली आहे, घामाघूम झाली आहे, पूर्ण घामाने ओली, कशी कांत. कारण ना एवढं जास्त गरम होतंय, आणि आज तर टेम्परेचर 42वर आलं इथलं, त्यामुळे विचारायलाच नको. तो पाहू शकता तुम्ही, काम मस्त चाललंय. होप की सगळं छान तुमच्या आशीर्वादाने, स्वामी कृपेने सुखरूप पूर्ण होऊ देत. माहिती आहे तिथं पाणी पिऊन निघू. काकांना पण दे. सर कुठे गेलं की? असं आहे का? बरं 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 बरं. हां हां हां. काकींनी इकडे आंबे दिलेले आहेत, आणि ते पण त्यांच्या शेतातले आहेत ना. सो आमच्याकडे ही प्रथा, आपल्याकडे वानोळा कायम शेतात आहे की नाही, म्हणजे शेतातला कुठलाही वाण असेल तर आपण ते एकमेकाला शेअर करतो ना, तसं शेजार धर्म सुरू झाला आमचा. चला येतो आम्ही. चला मग अशा पद्धतीने निघत आहोत आम्ही गावी जाण्यासाठी. हे लांबजण्याला जाणार आहेत, त्यामुळे मग ह्यांचं इथलं आवरून वगैरे ते तिकडे जातील, आणि आम्ही उन्हाळ्याच्या सुट्ट्या इकडे एन्जॉय करतोय. मला पण जायचं आहे, पण सध्या उन्हामुळं शांभवीला बाहेर काढत नाही जास्त, त्यामुळे मग तोच प्रॉब्लेम आहे की टेम्परेचर खूप जास्त. 1-2 पाऊस झाले की मग लांबजण्याला शांभवीला घेऊन जायचं आहे. तर आता गाडी काढतो, निघतो आम्ही, आणि मी थांबणार आहे. हो, आणि चाललंय छान मस्त काम, फक्त शेवटपर्यंत असंच ते छान होऊ देत, कम्प्लीट होऊ देत. ही स्वामीच्या प्रार्थना. निघतो पद्धतीने अजून दुसरा टप्पा पार पडलाय आमचा, तो म्हणजे पाया भरणीचा. आणि तिकडे शेजाऱ्यांनी दिलेला वानोळा आहे आंब्याचा.
त्यांनी मात्र इतकी धमाल केली. इथं पण खेळले क्रिकेट. कोण खेळलं क्रिकेट? दरवाजा काय दर असले तर सांगावं. वरून म्हणलं येत ताई म्हणली त्याला आंबे तर दे. आता घेऊन आलो जस्ट खाली ते आता थांबून आताच निघालो ते थांबलो. गाडीचं शोरूम आहे मस्त यामाहा. मला आईस्क्रीम तिकडे बघ आईस्क्रीम नाही लाडू आहे. नाही का शेवटी एका ठिकाणी आम्हाला कुल्फी भेटली आणि भाच्याची इच्छा मामाने पूर्ण केली. आता खुश हो की खुश आहे वाटतंय. तू खा कसली कसली पॅकिंग केली त्याच्यामध्ये घालायचं तर तुला काय करायचे खा गपचे. सांगायलोय पप्पा त्याच्या पायात सळी घुसली. होय माझ्या पायाला एवढी मोठी सळई घुसून जखम झाली पण माझ्या ती लक्षात सुद्धा आली नाही त्या आनंदाच्या भरामध्ये. तुमच्या सोबत असं कधी घडलंय का मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. आलोय आम्ही आता घरी आणि शांभवी झोपलेली आहे. आता बाकी जे काही उर्वरित काम आहे तर ते ह्यांनी शूट करण्याचा प्रयत्न केलेला आहे जेव्हा ते लातूरमध्ये होते आणि मी मात्र गावी पोहोचलेली होते परंतु काही क्लिप्स त्यांनी शूट करून ठेवलेल्या त्या पुढे मी इथे कंटिन्यू करते. इकडं कुकिंगचं काम चालू आहे आणि इकडं बीट आलेली बघू शकता. अशा पद्धतीनं लाल मातीची बीट आहे. कुठलं गाव गाव क्वालिटी चांगली आहे तुमची म्हणून आम्ही घ्यायला लागलो. बरोबर आहे की नाही. आपले जुने जे फॅमिली मेंबर आहेत त्या सगळ्यांनाच माहिती आहे की मी यूट्यूब मास्टर क्लास घेते. काही नवीन फॅमिली मेंबर जोडले गेलेत जे नेहमी विचारतात की तू कोणते क्लास घेतेस म्हणून. तर मी यूट्यूबचे मास्टर क्लास घेते. जर तुम्हाला यूट्यूबमध्ये करिअर करायचं असेल तर मी स्क्रीनवर कॉन्टॅक्ट नंबर देते. आत्ता आपली जी नेक्स्ट बॅच लॉन्च होती आहे ती असणार आहे येत्या 15 जुलैला. सो ॲडमिशन सुरू झालेले आहेत. तुम्हाला जर घ्यायचं असेल तर आजच तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती स्क्रीनवरच्या कॉन्टॅक्ट करा. तर आज फुटिंग भरायचं काम झालेलं आहे बघू शकता. अशा पद्धतीनं आपली क्लिअर वगैरे आता उद्या क्लीन सेवच बाकीचे काही कामं असतात नाही मला डबडे मारून ते भरणं वगैरे याचा पुढचा प्रोसेस सुरू होतात आता. तर चला आता मी निघतो गावाकडे. थोडंसं मी परत येऊन पडलेलं आहे. त्यांची बरेचसे काम बाकी चालू होतं क्लिनिंग वगैरे. चला येतो तर.